पाहिजे बाहेर मग. सोन्याचा हार मागतात सोन्याचा हार. ये सोनियाचे नागिन माझ्या पायात हायल्या हार ग, पायात हायल्या हार मागतात सोनियाचा हार ग. धन्यवाद. सध्या आपण बघतोय दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याला सुरुवात होते. 4 षटकाचा मॅच आहे आणि आमच्यासोबत तुकाराम मंगला सर जोडले गेले. चर्चा या सामन्याची या स्पर्धेची होईल आणि त्यानंतर अगोदरच्या मॅचची चर्चा होईल. तर पुन्हा एकदा सर्व रसिक खेळाडूंचं मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत या दुपारच्या सत्रामध्ये. जसं सामना पुढे जाईल तसं मात्र हे सत्र बदलत नाही आणि जो हायर स्कोर आपण जर बघितलं गेलं ना सर तर 106 धावेचा हायर स्कोर उभा केला होता आणि त्यामध्ये या मॅचचा मॅन ऑफ द मॅच म्हणजे श्रेयस शिंदुलकर सरांना ते मॅन ऑफ द मॅच दिली गेली. काय अफाट एक जबरदस्त फलंदाजी, एक ज्या इनिंगची गरज होती गजानन 11 मुलुंड संघाला ती इनिंग त्यांच्या मार्फत आपण बघितली गेली आणि खूप छान पद्धतीने स्ट्रोक आपण बघितले गेले त्या इनिंगमध्ये. तो सामना जिंकलेत. आता सध्या नवीन सामना येतोय या दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पालघर 11 वर्सेस आपण संघ जर बघितलं तर श्री मोटर्स कार्तिक 11 चा संघ सध्या आपण बघतोय बॅटिंग करत असताना. जसं तुम्ही उल्लेख केला होता की आता श्रेयस इंदुरकरची एक क्लास 1 बॅटिंग, अगदी अफलातून बॅटिंग मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिले. दुपारच्या सत्रामध्ये जसं जेवण केल्यानंतर थोडीशी सुस्ती येते ना, थोडीशी सुस्ती आली होती, पण हा मॅच सुस्ती उडवणार आहे, थोडासा सुस्ती उडवणारा मॅच आहे. एका बाजूला मुंबईचे खेळाडू आहेत, बोरिवलीचे खेळाडू आहेत, श्री मोटर कार्तिक 11 या टीममध्ये, तर पालघरचा क्लास, पालघरचा दर्जा दाखवणारे पालघरचे खेळाडू आहेत. मॅचला सुरुवात उजव्या ष्टीच्या बाहेर पहिला चेंडू, निरंजनचा पहिला चेंडू डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता, 22चा इशारा होतोय. मॅचला झाली सुरुवात. मंदार गरुडे एका बाजूला आपण बघतोय स्ट्रायकर एंडला आणि श्रीकांत नॉन स्ट्राईक एंडला होते आणि आता श्रीकांत स्ट्रायकर एंडला आल्यात. दोन्ही संघाचा उल्लेख केला तर इतर लेजंड खेळाडू आहेत. मंदार गरुडे सर जसा तुम्ही उल्लेख केला होता, जास्त काही बोलायची आवश्यकता नाही. टेनिस हक्क, टेनिस बॉल क्रिकेट या नावाला ओळखते, ज्या क्लासला त्या दर्जाला ओळखते, तो आता मैदानावरती आहेत. आणि पालघरचे खेळाडू मागचा एक सामना यंगस्टर पापडी विरुद्ध अटीतडीची झुंज जिंकून तो देखील मैदानावरती आला. म्हणून म्हटलं दुपारचं सत्र आता सुरू आहे, पण तो दुपारच्या सत्रामध्ये सुस्ती आली असेल, तो सुस्ती वाढवणारा मॅच आहे. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा फटका केलाय. खोलवर टप्प्या चेंडू होता इंटू द गॅप मध्ये, पाटला काय लॉंग स्टॉप रिझन आहे, पण सध्या आपण बघतोय 2 धावा या चेंडूवरती येत असताना अजूनही स्ट्रगल सुरू आहे. धावचीची संधी आहे, कलेक्शन नाही, त्यामुळे या चेंडूवरती धावा आल्या 3 आणि 3 धावेने सध्या संघ जर बघितला तर 4 वरती पोहोचतात. बघा जसं 3 धावा गेल्या ना, मंदार गरुडे सरांवरती चर्चा तिथे आपल्या व्यासपीठावरती देखील आहेत. उमेदीच्या काळामध्ये अशीच, म्हणजे 1 धावा असेल तर 2 धावा, 2 धावा असतील तर 3 धावा, अगदी चपलाईने पूर्ण करायची. आणि त्याची जुनूक दाखवून दिले की आज वय वाढलंय, थोडेसे पाय थकल्यात, पण खेळण्याची जी जिद्द आहे ना, ऊर्जा ती कायम आहे. हा फटका खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट करायचा होता चेंडूला, कव्हरच्या डोक्यावर चेंडू चालाय, टर्न झालाय. नीलवाणी जोपर्यंत फील्ड करतील थ्रो करतील 2 धावा चेंडूवरती पूर्ण. कारण काही जण आहेत ना, त्यांनी म्हणजे मंदार गरुडे सरांचा खेळ बघितलाय, म्हणजे या नायगावच्या परिसरामध्ये नेहमीच त्यांचा खेळ पाहिला, त्याच्यामुळे त्यांना तो जुना मंदार गरुडे पुन्हा एकदा आठवत आहेत या मैदानावरती. धावफलकावरती एकदा नजर टाकूया. स्कोर 6. नक्कीच म्हणजे जुनं ते सोनं आहे, पण सध्या मैदानाच्या आतमध्ये तोच खेळ म्हणजे या आताच्या या इनिंगमध्येही पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा या चेंडूला बघितलं, सोडून दिलं, बाकीचं काम पंच करतात. वाईट चेंडूचा इशारा येतात आणि वाईट चेंडूच्या इशाऱ्याने 1 धाव अंकित होते. 7 धावा फलकावरती लागल्या गेल्या. चर्चा त्या गोष्टीची होईल, पण महत्वाचं आहे पहिल्या इनिंगमध्ये चांगल्या टोटलपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. चला टोटलचा विषय झालाय. एक बॅटलचा विषय होता, टोटलचा विषय बघा. फॉलोथ्रूमध्ये फिल्डिंग बघा, दोन्ही बाजूला तीच आहे, कश्मकश आहे, जिद्दोजहद आहे. या सामन्याला जिंकण्याची जी जिद्द आम्ही उल्लेख करतो ना, ती जिद्द दोन्ही बाजूला आहे. एक गोष्टीवरती चर्चेला येईल, जसं सध्या आज दिवसभरामध्ये खेळ पाहिला ना, एक गोष्ट कॉमन होती, विकेट किपर वेस्टर्नच्या जवळ होते. आजच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे दृश्य पाहायला मिळत नाहीत, पण हे 40+ क्रिकेट आहे. उमेदीच्या काळामध्ये त्यांनी क्लोज किपिंग केले ना, तोच ते स्टंपच्या जवळ उभा राहू शकतो. आज तर मागे उभं राहावं लागतं. कधी कधी तर टेनिस बॉल क्रिकेटात असं झालं ना, का मागे ग्लोव्ज घालून पण उभं राहावं लागतं टेनिस बॉलला, असं पण झालंय. पण हे 40+ क्रिकेट आहे, यांनी भरपूर उन्हाळे पावसाळे पाहिले आहेत आणि तेच खेळ मैदानावरती सुरू आहे.
हा फटका खेळलाय मंदार गरुडे यांच्या बॅटमधनं फटका खेळलाय जरूर, पण हवेचा झोत तितका नाहीये या फटक्यावरती. झेल टिपला गेलाय, डीप वरती टिपलाय झेल आणि बॅट्समन मैदानाच्या दिशेने बाहेर जातोय. पहिला गडी बाद. आज हात में गजरा फूल बहार जय जयकार जय जयकार Come on. धन्यवाद डीसी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता अजून एक लेजंड ग्लेन वैती म्हणजे याच परिसरातील आहे आणि सध्या दाखल झालेत. आता जबाबदारी आहे कारण 4 षटकांचा मॅच आहे. 4 षटकामध्ये आतापर्यंत संघ जर बघितला ना तर इथून 7 धावेवरती पोहोचलाय, म्हणून जबाबदारी आहे. जबाबदारीने खेळावं लागेल. समोरचा संघ पालघरचा संघ आहे, तोही जबाबदारीने खेळतोय, पण तुम्हाला आता खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल. आणि एकदा का तुम्ही खांद्यावरती जबाबदारी घेतली ना मग त्याचा ओझं जाणवून देऊ नका भाई. जिम्मेदारी है तो निभानी पडेगी. वादा किया तो निभाना पडेगा. वादा किया तो निभाना पडेगा. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळाय. क्षेत्ररक्षक 2 वरती पोहोचण्याचा प्रयत्न करतील. पोहोचले आता हलकेश फील्ड करतील, थ्रो करतील. एकच धावे चेंडूवरती पूर्ण. धावफलक बघूया. पहिल्या षटकाचा खेळ. धावफलकावरती ते 8. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. निरंजनचं पहिलं षटक संपलंय. 1 गडी बाद, 2 गडी बाद, 8 धावा, 1 गडी बाद, 8 धावा धावफलकावरती आहेत. हलकीशी धून ऐकूया आणि पुन्हा एक देऊया. 4 षटकाचा सामना आहे. धून आई माऊली डीजेचं गाणं ऐकूया. मुळीच नव्हता रे कान्हा माझ्या मनात, मुळीच नव्हता रे कान्हा. थँक्यू. काही दिवसामध्ये अगदी ट्रेडिंग मध्ये असलेले गाणं आहे. म्हणजे तुझ्यासाठी आलं मी वनात. 40+ क्रिकेट चालू आहे मैदानात. या मैदानावर चालू आहे नायगावच्या नगरीमध्ये 40+ क्रिकेट चालू आहे. मी येतोय पुन्हा एकदा तुमच्या दिशेनं. तुम्ही टोटलचा उल्लेख केला होता. टोटल किती असायला हवी? 4 षटकांच्या सामन्यामध्ये 40, 50, 60 किती धावफलक असावा हवा त्याच्यावरती चर्चा चालले. पालघरी विचार करते 40+ क्रिकेट आहे, 40च्या आत रोखूया आणि या टीम विचार करते 50च्या पार जाऊया. नक्कीच 50च्या पार जाण्याचा प्रयत्न असेल कारण पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. आता अनिल बाने आलेत नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. आणि तुम्ही उल्लेख केल्याबद्दल की 40, 50 की 60, पण महत्वाचं आहे सध्या ज्या पार्टनरशिपची आवश्यकता आहे ती पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. बॅट आणि चेंडूवर संपर्क व्यवस्थित करणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज झालाय अनिल. चांगला चेंडू खोलवा टप्प्याचा. क्षेत्ररक्षक आहे सध्या आपण बघतोय कव्हर रिझन मध्ये 1 धाव या चेंडूवरती येईल. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये हा चेंडू सध्या आपण बघतोय फील्ड केलं गेलंय. आणि इथून जर विचार केला तर पालघरचे गोलंदाज ठरवले की खोलवा टप्प्याचे चेंडू जास्तीत जास्त हाताळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ना माहिती आहे त्यांना की स्ट्रोक प्लेअर आहेत. कदाचित बॅकलिप जितकी मागे जाते तितकी पुढे येते. तिला लवकर खाली आणावं. खोलवर टप्प्याची गोलंदाजी त्याच करता चाललंय. आताही पुढ्यातला चेंडू होता. हवेत खेळ. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती. प्लेसमेंट परफेक्ट. चेंडू त्यांच्या डोक्यावरनं चाललाय. पाहत होते दुरून. चेंडू डोक्यावरून सीमारेषा पार. चौकार. तुझ्यासाठी 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 आले वना आणि कान्हा रे, तुझ्यासाठी आले वना. धन्यवाद धन्यवाद डीजे. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता यावेळी चेंडूला फोर्स केलं गेलं समोरच्या दिशेने आणि त्यामुळे इंटू द गॅप मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला. त्यामुळे 1 बाउन्स सीमारेखा पार जात असताना बघतोय. आता अनिलवरती जे अनिलने पहिल्या चेंडूवरती दडपण बनवलं होतं आणि दडपण आता फलंदाजाने थोडंसं बाजूला केलंय आणि इथून धावसंख्या जर विचार केला तर संघ पोहोचलाय तो म्हणजे 13 धावेवरती. आणि दोन्ही बाजूला जर पाहिलं तर दोन्ही बाजूला स्ट्रोक प्लेअर आहेत. दोन्ही बाजूला मोठे पटके खेळण्यामध्ये माहीर असे खेळाडू आहेत. श्रीकांत ऑन स्ट्राईक. 1 चौकार त्याच्या बॅटमधनं. फुल टॉस बॉल खेळायचा होता. कदाचित कडेवरती लागलाय. थोडासा बल्ले का मुंह जैसे कहते ना भाई जल्दी बंद हुआ था. फ्लिक करायचं होतं मनगड्याच्या साह्यानं. रिक्सवर पाहिलं होतं पण कडेवरती चेंडू लागलाय. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. धावफलक जाऊन पोहोचलाय. तर 1-2 अर्थात 12, 14 14 धावा धावफलकावरती. 14 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा सज्ज. फटका खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे पण तिथून चेंडू पडल्यानंतर थोडस जर आपण बघितलं गेलं तर गिरकी घेणार होता. फलंदाज बीट झालेत. चपल झाले होते. त्याच्यानंतर गोलंदाजाने शेवटपर्यंत त्यांचा बॅटरचा जो स्टान्स होता ना तो शेवटपर्यंत ओळखला होता आणि त्यामुळे हा चेंडू सध्या आपण बघितलं तर ग्लेन वैती थोडासा मिस होताना बघतोय. सगळ्यांना उमजूम समजून बोली गोलंदाजी चाले अनिल बाने यांची. क्लीन बॉल. समजून उमजून समजून समजून आणि समजावून ही सर्व गोलंदाजी चालले आहे.
अनिल बाणे सरळ यष्ट्यांवरती चेंडू आदळलाय. ग्लेन डिपार्ट्स. ग्लेनचं परत एक मोठा धक्का असणार आहे टीम श्री मोटर कार्तिकीले म्हणला. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होते तर महमूद दाखल होतील. नवीन फलंदाज अजून एक मोठं असं नाव, एक असा खेळाडू त्यानं कित्येक वर्षे आपल्या प्रेक्षकांच्या मनावरती मोहिनी घातली असेल. पण पालघरच्या वरची चर्चा करत झाली तर एक काळ असा होता, म्हणजे दांडीचा संघ म्हटलं की प्रत्येक जण विचार करायचे, म्हणजे त्याच्यामधली बॅटिंग, त्याच्यामधली बॉलिंग यावरती चर्चा असायची. जसं सध्या गौतम आहे तिथे खेळतोय बरोबर यष्टीच्या भूमिकेमध्ये आपण गौतमला पाहतोय. गोलंदाजी ताकद राहिली होती. आता विश्वनाथ दादा आहेत आपल्या बरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये. पहिलं षटक नेहमीच ते हाताळायचे, पण त्या जोडला विवेक असतील, आता अनिल आहेत, भरपूर क्रिकेट त्यांनीही खेळलेले आहेत आणि ते आता गोलंदाजीसाठी आहेत. हे सर्व आठवणी आहेत. पायावरती चेंडू आधारला पंचांचं बोटवर. बिग विकेट. महमूद इन फ्रंट ऑफ द विकेट. अगदी यष्ट्यांच्या समोर पायावरती चेंडू आदळलाय आणि पंचांचं बोटवर. दुसरा गडी लागोपाठचा बाद. विकेट आला. विकेट शेवटच्या 2 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त केल्यात अनिल बाणे यांनी. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा दाबलकरती 14 टोटल चालू होती की किती रन असायला हव्या. 40+ धावा करायच्या. सध्या 14 वरती गाडी अडकली. नाही 14 वरती गाडी अडकले, पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे पण इथून आता ही गाडी पुढे सरकावी लागेल, कारण गोलंदाजीचा आता कॉन्फिडन्स जो आहे ना, तो कॉन्फिडन्स खूप छान पद्धतीने पाहायला भेटतोय. चला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हलकेश. यावेळी चेंडू जर आपण बघितला गेला तर सध्या आपण बघतोय पंच आमच्या दिशेने वळतील. वाईट चेंडूचा इशारा येतोय. अवंतर एक धाव. लेगस्टम्पच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामुळे वाईट चेंडूचा इशारा येतोय. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते 15 धावा फलकावरती लागत असताना सध्या आपण बघतोय. बॅटरचं नाव प्लीज आमच्यापर्यंत पोहोचवा. संदीप आहेत. यावेळी बॅटच्या कडेला चेंडू जागतोय. चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आहेत सध्या आपण बघतोय आणि तिथून एक धाव येत आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे सर की ज्या धावसंख्येचा जो पाठलाग करायचा आहे, पण गोलंदाजी खूप छान पद्धतीने होते. एक ॲक्युरेसी अशी गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये या 40+ क्रिकेट जे खेळाडू आहे ना त्यांच्या मार्फत व्हायला होत नाही. ताकद आहे. जसं मी दांडी टीमचा उल्लेख केला, विवेक दवनेचा उल्लेख केला होता. नेहमीच अचूकता महत्वाचं अस्त्र राहिले. आणि हा चेंडू थोडासा लेग स्टंपवरचा चेंडू होता. त्या चेंडूला पुल केले. पुल पॉवरफुल आहे. मिड विकेट सीमारेषा पारही पाठवले. पाहिजे होता. मच निडेड. हवासा वाटणारा षटकार. मिड विकेट सीमारेषा पार चेंडू गेला. षटकाराच्या साह्यानं हा धावफलक थोडासा वेग पकडेल, चवळ येईल. आणि तिन्ही षटकापर्यंत पाहिले ना तर दुसऱ्या चेंडूवरती काहीतरी घडतंय. पहिल्या षटकाचे दुसऱ्या चेंडूवरती 3, दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि तिसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती षटकार. कहाणी बदलते कुठे माहिती का? 5व्या आणि 6व्या चेंडूवरती तिथे कहाणी बदललेली आहेत. पहिला सुरळीत चालू असतं आणि कहाणी बदलते. षटक संपता या 6 धावांनी धावफलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोहोचला 22 धावीवरती पोहोचलाय. सध्या आपण बघतोय श्री मोटर्स कार्तिक 11चा संघ. यावेळी जबरदस्त फटका. इनसाइड आउटचा फटका. क्रिकेटचा सौंदर्यपूर्वक असा फटका. चेंडू गेलाय डीप पॉइंट आणि कव्हरच्या रिजन मध्ये. सीमारेखा पार चौकार. धन्यवाद डीजे. आपण बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये यावेळी फलंदाज जागेतून खेळले. शेवटपर्यंत नजर आणि काय फटका सजवलाय. जबरदस्त फटका. डीप पॉइंट आणि कव्हरच्या रिजन मध्ये 1 बाउन्स सीमारेखा पार. 4 धावा येत असताना जो धावसंख्येची आवश्यकता होती ती आता या षटकामध्ये धावसंख्येचा ओघ वाढवण्याचं काम केलंय. 26 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 26 स्कोर बोर्ड जाऊन पोहोचला.
अनिल घरात यांच्याकडनं अलंकारसाठी कॅश प्राइज आहे 3 षटकारासाठी. अलंकारचा फटका समोर खेळाय क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली आरामात पोहोचले आणि हा झेल टिपला गेलाय. फलंदाजाला परतावं लागले पॅव्हलिनच्या दिशेनं. या षटकामध्ये विकेट प्राप्त करतोय अल्केश. धन्यवाद डीजे. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता कशा प्रकारे हा फटका खेळताना झेलच्या रूपात बाद झालेत. पाहायचा हा चेंडू फटका तर सजवला होता पण मिस टाइम होता कारण बॉलच्या रेषेमध्ये नव्हते. जितकं ज्या स्ट्रोकसाठी खेळण्यासाठी प्रयत्न केला होता ना फलंदाजाने बॉलच्या रेषेमध्ये नव्हते. बाहेरून खेळण्याचा प्रयत्न थोडासा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जो तिथून टिपला जातोय झेल आणि तिथून फलंदाजाला परतावं लागतंय. धावसंख्या 26 लागल्यात फलकावरती. तिसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय अल्केश गोलंदाजी मार्कवरती. वाईट चेंडूचा इशारा आलाय. फलंदाज नाव आमच्यापर्यंत पोहोचलं नाही. प्लीज आपला 12वा प्रतिनिधी पाठवून द्या. श्रीकांत आहेत सध्या आपण बघतोय बॅटिंगसाठी. यावेळी एक सन्मानपूर्वक असा स्ट्रोक सध्या आपण बघतोय. एक धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पायच आहे. दीपू आलेत. या चेंडूला उचलेल फेके करील तोपर्यंत 2 धावा रोखू शकणार नाही आणि या 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय तो म्हणजे 29 वरती. 29-29 वरती तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. याच्यानंतरचा होणारा मॅच 94 कामन एकविरा स्पोर्ट्स आणि गजानन 11 मुलुंड. दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉससाठी या. ऑफ्टॉनच्या बाहेरचा चेंडू तर विकेट खेळायचा होता. कव्हरच्या दिशेनं का ड्राईव्ह केला चेंडूला. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. फील्ड करतील थ्रो करतील. एक धावे चेंडूवरती पूर्ण. 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण झाला आणि 3 षटकांचा खेळ पूर्ण होताना धावा धाफलकावरती येते 30 धावा धाफलकावरती येत. यानंतर होणारा मॅच 94 कामन एकविरा स्पोर्ट्स आणि गजानन 11 मुलुंड. आपण दोन्ही टीमचे कर्णधार कॅप्टन आपण टॉससाठी या. एक हलकीशी 2 ऐकूया. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. चर्चा चालू होती टोटल किती असायला हवी 40 45 की 50. स्कोर झालाय 30. धन्यवाद डीजे. टोटल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि तुम्ही म्हटलं की शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील पण आता अमित आलाय गोलंदाजी मार्कवरती. ज्या अमितने सुरुवातीचे 3 चेंडू खूप छान हाताळले होते पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या सामन्यामध्ये. आताही त्याच प्रकारची ती गोलंदाजी होईल का हेही महत्वाचं आहे. तिथून आपण जर संघ बघितला ना तर श्री मोटर्स कार्तिक 11 बोरिवलीचा संघ विचार करत की या षटकामध्ये किमान 15 धावीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. खोलवा डब्या चेंडू हाताळला. चेंडू आलाय सर लॉंग ऑफला. निरंजन आले त्या चेंडूवरती. चेंडू याला फील्ड करतील तोपर्यंत एकच धावेल. चांगला चेंडू हाताळला होता. खोलवा टप्प्याचा चेंडू हाताळताना सध्या आपण बघतोय अमित याला. जसं थोडंसं साईड ॲम ॲक्शन आहे त्याच्यामुळे त्याला रीड करणं तेही आवश्यक आहे. ओळखणं गरजेचं आहे. शेवटचं आहे. तुम्ही म्हटलं 15 रन पाहिजे नक्कीच पाहिजे. शेवटच्या ओव्हरमध्ये किमान 15 रन पाहिजे. तर शेवटचं चांगले षटक हाताळायचं पालघरला. पुण्यातला चेंडू होता. 15 रन पाहिजे. डिमांड आहे भाई. जसा डिमांड तसा सप्लाय आणि चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार. थँक्यू. हा फटका पुन्हा एकदा आपण रिप्ले बघू शकता. पुलरल्या डिलेवरती समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला होता. आता बॉन्ड लाईनच्या बाहेर प्रेक्षक होते. ते प्रेक्षक त्यांनी हातातला मोबाईल टाकला पण कॅच पकडण्याचा प्रयत्न केला. इतकं ते मॅच मध्ये गेल्यात. मोबाईल भले हातात न पडला पण हा कॅच पकडण्याचा प्रयत्न कारण इतकी आत्महत्या असते. ज्यावेळेला मॅच बघतो ना तर माणूस गुंगून जातो. त्याच्यात हरवून जातो. तसा फटका खेळाय 6 षटकार. पुन्हा एकदा अमित सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा बॅक टू बॅक मोठा फटका येतोय. चेंडू चाललाय आउट ऑफ दी पार्क. सीमारेखा पार 6 धावा. षटकार. थँक्यू. लागोपाठचे 2 षटकार. या षटकारानं धावफलक धाव पोहोचला 43. तुम्ही उल्लेख केला होता 15 धावा किमान पाहिजे. पहिल्या 3 चेंडूवरती 13 धावा आतापर्यंत आल्यात आणि
लागोपाठच्या तिसऱ्या षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे. येणाऱ्या चेंडूवरती जर षटकार येतोय तिथून 500 सेन्सेक्स वाढलाय. चोकोबार ग्रुपचे जे मेंबर आहेत त्याच्याकडनं जे सर्व बक्षीस जाहीर होत आहेत. 200 वरनं 500 केलाय. थोडा वेळ गेला तर 1000 पर्यंत पोहोचेल. 200 आहेत आणि तिथे 500 आहेत, त्याकरता थोडा वेळ गेला तर 1000 वरती जाईल. सेन्सेक्स वाढला जाईल. 2 षटकार लागोपाठचे 6 चेंडू गेला होता जवळपास. जर पाहिलं तर थोडासा दम धरला होता. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील पूर्ण केले. तिसरी धाव पूर्ण झाले. चेंडू बॉल लाईनच्या बाहेर. पंच सांगतील किती रन आहेत. 6 धावा. नक्कीच पण तुकाराम मांगेला सर तेवढेच झाले. आता तोच प्रश्न मी विचारणार होता. तिसरा षटकार आलाय. जमिनी लगत का न होईना पण षटकार आलाय. पण डिमांड अशी आहे ना की लाईनच्या बाहेर डायरेक्ट जाईल ना तेव्हा त्या पारितोषिक जाहीर होईल. पण आता टीमला काय पाहिजे बाबा. मोटार श्री मोटार कार्तिक इलेव्हन सांगता रन कसे पण येऊ द्या. जमिनीला का देऊ द्या, हवेत न जाऊ द्या. षटकार आल्याशी मतलब. षटकारासाठी पुन्हा एकदा आपण बघतोय. पटका फसलाय. आपण बघतो कडेवरती चेंडू लागलाय. गली क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव घेताना स्ट्राईक रोटेट करायचंय. परतावा लागले फलंदाजाला. एक धाव जरूर ऍड होईल पण धावफलकावरती धावा आहेत ते 50 धावा धावफलकावरती आहेत. 30 होते या षटकामध्ये. आतापर्यंत 20 धावा आल्या. शेवटचा बॉल बाकी आहे. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करा. तोपर्यंत पाणी आहे तर गाणी आहे. पाणी मैदानावरती जाईल. डीजे वाल्यांची गाणी ऐकूया आणि पुन्हा एकदा शेवटच्या बॉलवरती मॅचच्या दिशेने येऊया. नाही बुलट सोडा नको तो गोडा. धन्यवाद तुमचे. आता तुम्ही म्हटलं होतं की टोटल कितपर्यंत 4 आलेला आहे. जे एक्सपेक्टेशन होतं त्याच्यापेक्षा जास्त मिळालं. पण शेवटचा बॉल आहे. शेवटचा चेंडू आहे आणि जे बॅटिंग धुवाधार बॅटिंग. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार. चौकोबार षटकार. लिबर्टी कोणी थँक्यू. शेवटच्या चेंडूवरती षटकार. काय बॅटिंग केली. धुवाधार बॅटिंग. 34 धावांची खेळी साकारलेली आहेत. अप्रतिम इनिंग साकारत असताना पहिल्या 3 षटकामध्ये 30 धावा आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 26 धावा. शेवटच्या एका ओव्हरमध्ये 26. पण बघा तो पास झालाय. तो गेलाय. त्याला तुम्ही बदलू शकत नाहीयेत. आता प्रेझेंट मध्ये जगा. 57चा पाठलाग कसा होईल त्यावरती चर्चा करा. पण सध्या चर्चा चालू आहे. 2 टीमचे कॅप्टन पोहोचतायत. गजानन इलेव्हन मुलुंड, 94 कामन एकविरा स्पोर्ट्स. दोन्ही संघाचे कर्णधार पोहोचतायत. नाणेफेक केली जाईल. दुसऱ्या फेरीचा दुसरा मॅच. पण पहिला सामना रफ अँड टफ होणार. प्रेक्षको तितकी ताकद तितकी क्षमता पालघरच्या टीमकडे आहेत. फक्त तो मोराल शेवटच्या ओव्हरमध्ये जे रन गेलेत ना त्याच्याने खाली जाऊन देऊ नका. कारण शेवटच्या क्षणी केलेला प्रहार, शेवटच्या क्षणी आलेला वार त्याचा प्रभाव सोडून जातो. त्याचा परिणाम सोडून जातो. त्या प्रभावातनं परिणामातनं पालघरला बाहेर यावं लागणार आहे. तर त्या धावांचा पाठलाग होऊ शकेल. हलकीशी धून आणि येऊया. टॉस केला जाईल त्यावेळेला पुन्हा एकदा येऊया. नायगाव आमचा कोलीवारा गजलाय आमचा लोक सारा. नायगाव आमचा कोलीवारा गजलाय आमचा लोक सारा. आम्ही मुंबईचे मूळ रहिवासी नाळ बांधिली आमची दर्याशी. थँक्यू. नाणेफेकीचा दुसऱ्या फेरीचा सामना असणार आहे. गजानन इलेव्हन मुलुंड आणि दुसऱ्या बाजूला टीम 94 एकविरा स्पोर्ट्स.
देवानंदजी केणी यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाणार आहे, ज्यांच्या माध्यमातून या ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहे. एक्युरा स्पोर्ट्स 94 का कामांना टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. देवानंद कोळी कोळी ज्याने स्पॉन्सर्स केलेले आहेत. 1, 2, 3 नंबरच्या ज्या ट्रॉफीज बघू शकता, कैलासवासीय चारुदत्त हिराजी वैती यांच्या स्मरणार्थ ज्या ट्रॉफी स्पॉन्सर्स करण्यात आलेल्या आहेत. पुढचा मॅच ज्याचा टॉस झालाय, टॉस एक्युरा स्पोर्ट जातात 94 कामन संघाने जिंकलाय आणि त्याने लगेच सांगितले आम्ही फिल्डिंग करू. पण हा चालू सामना इंटरेस्टिंग आहे, हा ब्लॉकबस्टर आहे. जसा एकदा ब्लॉकबस्टर चित्रपट असतो ना डिशुम डिशुमवाला, तसा फायटिंगवाला सीन आहे. फायटिंग एका बाजूला झाली, फायटिंग दुसऱ्या बाजूला होणार आहे. पालघर तयार आहे फाईट देण्यासाठी आणि त्यांना टाईट करण्यासाठी टीम श्री मोटर कार्तिक 11 बोरिवली तयार आहेत. या फाईट टाईट मध्ये राईट कोण ठरणार ते बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. तोपर्यंत ऐकूया डीजे आई माऊलीला एक गाणं ऐकूया आणि येऊया चकोबा ट्रॉफी 2026 पुन्हा एकदा येऊया. शेती करताव रोज जीवाशी आमचे खेळताव, आम्ही मावऱ्याची शेती करताव रोज जीवाशी आमचे खेळताव. दर्याचे आम्ही राजे हवं, जगान गाजतय आमचं नाव, आमचे वेशीवर देव बसतान, आमचे गावाचं रक्षण करतान. आई नागदेवी आमची माऊली, डोकऱ्या बाबाची आम्हावर सावली. आई नागदेवी आमची माऊली, डोकऱ्या बाबाची आम्हावर सावली. नायगाव आमचा कोलीवारा. थँक्यू. नायगाव कोलीवाड्याचं ग्रामदैवत आणि ज्यांची सावली कृपा दृष्टी नेहमीच या नायगाव कोलीवाड्यावरती राहिलेले आहे, त्याचं वर्णन करणारं हे गीत जे आपण ऐकत होता. आणि नेहमीच म्हणजे जे एखादं गाव असतं त्याच्या वेशीवरती जसं ग्रामदैवत त्याचं नेहमीच आपल्या सर्वांचं रक्षण करत असतं आणि त्याचंच गुणगान गाणारं हे गीत आपण ऐकलं होतं. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊया. मी म्हटलं होतं मागे शेवटच्या ओव्हरमध्ये जे काही घडलंय त्या घडलेल्या गोष्टीला थोडंसं इरेज करा, डिलीट करा. नाही डिलीट केलं तर त्याच गोष्टी आपला थोडासा स्पेस खातील. जसं मोबाईलमध्ये असतो ना, ज्यावेळेला स्पेस राहत नाही मग काही गोष्टी डिलीट माराव्या लागतात, इरेज कराव्या लागतात. ते इरेज करावा लागणार आहे आणि त्या प्रभावातून तुम्हाला बाहेर यावं लागणार आहे. गौतम आकरे क्षमता तुमच्याकडे आहे, मागचा मॅच देखील चांगला खेळला आहे, क्षमता तुमच्याकडे आहे, तिथून तुम्हाला तसाच खेळ दाखवायचा आहे. कारण का माहिती आहे का, मी सांगतो का ना किसके अभाव में जियो ना किसके प्रभाव में जियो, ही अपनी जिंदगी है, इसको अपने मस्त स्वभाव में जियो. कोणाच्या अभावात जगायचं नाहीये, कोणाच्या प्रभावाखाली राहायचं नाहीये. आपलं जसं लाईफ आहे तसंच जगायचं आहे. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. गौतम आणि दीपू दोन्हीकडे क्षमता आहे, गुणवत्ता आहे. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज श्रीकांत. पहिले षटक, पहिला चेंडू शॉर्ट ऑन पूल केला, गॅपमध्ये झालाय, चेंडू झाला, पाठलाग केला जातोय. जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत चेंडू बॉन्डलाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती गौतम आकरेच्या बॅटमधनं सुरुवात, धमाका, चौकार. धन्यवाद. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकता हा फटका कशा प्रकारे सजवला, अक्रॉस द बॅटने खेळले, मिडल ऑफ द बॅट झाला, पण जो संपर्क व्हायला पाहिजे तो नाही झाला. पण वन बाउंड चेंडू सीमारेखा पार आणि ज्या चौकारांची आवश्यकताची सुरुवात म्हणजे पालघर 11ला ज्या धावसंख्येचा पाठलाग करायचा त्याची सुरुवात ही छान पद्धतीने होत असताना आपण सध्या बघतो या सेकंड इनिंग मध्ये. 57 धावांचा पाठलाग करायचा स्टार्ट केलाय, जसा उल्लेख केलाय त्या बाबा प्रसिद्ध झाला, फेमस झालाय. पण कोणी असंच फेमस होत नाही भावा, त्या फेमस होण्यासाठी भरपूर काही कष्ट करावे लागतात. पहिला तर तुम्हाला सिद्ध व्हावं लागतं कुठल्याही क्षेत्रामध्ये. पहिला तुम्ही सिद्ध व्हा तर तुम्ही प्रसिद्ध होणार. तुम्हाला सिद्ध करा, प्रूव्ह करा, स्वतःला दाखवा, तुमचा दर्जा, तुमची क्वालिटी, तुमची गुणवत्ता दाखवा, तर फेमस होणार, तर तुमचं नाव होणार. आणि नाव असं होणार की मग ते ऐकल्यावरती तुमचं काम होणार. पहिल्या 2 चेंडूवरती 1 चौकार, 2 धावा, स्कोर 6. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे टीम पालघरच्या संघाला. नक्कीच. पण या 57 धावेचा पाठलाग करत असताना थोडंसं बॅटिंग एव्हरेजने जर विचार केला प्रति षटकामागे जर खेळण्याचा प्रयत्न केलाय इंटू द गॅप, क्षेत्ररक्षकाला जेलची संधी, जेल सुटलाय. सध्या आपण बघतो दुसऱ्या धावेचा प्रयत्नही सुरू आहे आणि जेल कोणाचा सोडलाय, गौतम आकरेचा जेल सुटलाय. ज्याच्या बॅट मधून 1 चौकार आलाय त्या फलंदाजा जेल सुटलाय आणि तिथून हा झेल मॅचच्या
टर्नआउटला येईल का हेही महत्वाचं आहे. नाही, जसं तुम्ही उल्लेख केला कॅच कोणाचा सुटलाय, प्रत्येक मॅच मध्ये कॅच महत्वाचा असतो. पकडो कॅच जीतो मॅच, अगर छोड़ दिया कॅच तो भाई महंगा पडेगा मैच. थोडासा मॅच देखील महंगा पडू शकतं, पण हे सगळं घडणार. अशा वेळेला ज्यावेळेला तुम्ही क्रिकेट खेळता त्यावेळेला अप्स अँड डाऊन येणार, चढ उतार येणार, खालीवर होणार जीव. तसा थोडासा खालीवर जीव होणार, अप्स अँड डाऊन होणार. पहिल्या 3 चेंडूवरती 8 धावा, एक झेल सुटलाय, जीवनदान लाभले. जीवनदान लाभल्यानंतर आता जीवनदान गौतम आकरेला मिळालेलं जीवनदान अब लेगा सामने वाले टीम की जान. चेंडू बरोबर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, षटकार. रूपान देखना चिकना चिकना पोरगा मैचल हाय. रूपान देखना चिकना धन्यवाद धन्यवाद. पोरगा एक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकता जबरदस्त फटका समोरच्या दिशेने लॉंग ऑफला, सीमारेखा पार 6 धाव्यांसाठी. आणि ज्या सुरुवातीची आवश्यकता होती पालघर 11 संघाला ती सुरुवात या षटकामध्ये आपण बघतोय. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला प्लीज थोडंसं सहकार्य करा. चर्चा आहे आता हा षटकार आल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जर आपण बघितलं 4 खेळाडू आलेत. 4 खेळाडू आलेत. सध्या चर्चा सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे चेंडू हाताळणं गरजेचं आहे. आता तिथून आपण जर बघितलं तर ग्लेन वैती आलेत, त्यांनी इथून कानमंत्र दिलाय गोलंदाजासाठी. बऱ्याच वेळेला ऍडवायझर पाहिजे तुम्हाला. अशा वेळेला सल्ला कोण देतोय, कोणाचा सल्ला तुम्ही ऐकतायत, याही सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. या मैदानावरती प्रेक्षक वर्ग बसलाय त्यांनाही माहिती आहे. अशा वेळेला ऍडवायझर पाहिजे आणि संध्याकाळी बडवायझर पाहिजे, तसं आहे. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी पाहिजे. अशा वेळेला तुमच्याजवळ ऍडवायझर हवा आणि तो ऍडवायझर कसा आहे, काय सल्ला देतोय, हेही महत्वाचं असतं. आणि कोणाचं ऐकून तुम्ही काय करता. बघा, अपयश 2 प्रकारे येऊ शकतं. एक तर कुणाचं नाही ऐकल्याने, आणि दुसरं असतं सगळ्यांचं ऐकल्याने. कुणाचं ऐकलं नाही तर बाबा समजणार नाही काय करायचं आहे. आणि जर सर्वांचं ऐकत राहिले तर कदाचित ठरवता येणार नाही की काय करायचंय. त्याच्यामुळे काय करायचं, कसं करायचं, केव्हा करायचं, कशा पद्धतीने करायचं, हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. हे तुमचं तुम्ही ठरवायचं. कारण तितकी प्रगल्भता ना श्रीकांत यांच्याकडे आहे, मॅच्युरिटी त्यांच्याकडे आहे. भरपूर वर्षे क्रिकेट खेळल्यात, अनुभव त्यांच्या गाठीशी आहेत आणि तो अनुभव आता तिथे दाखवायचा आहे. 4-2-2-6 4-2-2-6 आणि त्याच्यामध्ये अजून एक 6 जोडा. गौतम आकरे नावाचं वादळ मैदानावरती घोंगावतंय आणि त्या वादळाच्या बॅट मधून आलाय अजून एक षटकार. तुमचा हिशोब आम्हीच करू नका आडवत जाऊ कुणी. तुमचा हिशोब आम्हीच करू नका आडवत जाऊ कुणी. धन्यवाद धन्यवाद. अडीचे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता. रेंज मध्ये होता, थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता आणि त्या चेंडूला परफेक्ट डिलिव्हर केलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकाराला या चेंडूवरती तर 200 रुपयाचा कॅश प्राइज आपण सध्या बघतोय. चॉकोबर ग्रुपचे सर्व सदस्य आहेत. 6 आवाज आला होता बॅटच्या बाहेर कडा होती. आज गौतम आकरे भाई क्या लेके आए है, अपनी नसीब जेब में लेके घूम रहे. एक झेल पहिला सुटला डीपला, एक झेल विकेट कीपरला सुटला होता. आणि असं होतं, नसीब मेहरबान तो बॅट्समन पहलवान. तसा पहलवान बॅट्समन आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा दाबल करते 20-57चा पाठलाग आहे. 18 चेंडूचा खेळ आहे. 18 मध्ये 37 करायचे. 18 बॉल 37, 18च्या डबल केलं तर 36 होतील. हा डबल ट्रबल वाला खेळ आहे. मैदानावरती एक हलकीशी धून डीजे आई माऊलीची ऐकूया. आणि चॉकोबार ग्रुप तोही तयार आहे बक्षीस लावण्यासाठी. चॉकोबार ट्रॉफी आहे आणि त्या ट्रॉफीसाठी चाललेला आहे रणकंदन आहे. एक हलकीशी धून आणि येऊया 18 बॉल 37. चल हाय क्रिकेटर नवरा करायचा हाय मन क्रिकेटर नवरा करायचा हाय क्रिकेटर नवरा करायचा हाय मन क्रिकेटर नवरा करायचा हाय. थँक्यू. आणि हे गाणं केव्हा आलं माहिती आहे का, ज्यावेळेला ISPL वगैरे आली. कारण टेनिस बॉल क्रिकेट पण प्रगत झाले. IPL आलं, ISPL आलं, भरपूर काही गोष्टी आल्या. टेनिस क्रिकेटमध्ये आमुग्राला बदल झाले, चेंजेस झालं. आणि आता जसं मागच्या 2 वर्षापासून काही चर्चा चालू होती टेनिस बॉल क्रिकेटवरती की याच्यामध्ये थोडंसं कॉर्पोरेट जर आला तर कॉर्पोरेट आल्यानंतर कदाचित चेहरा मोदला बदलेल. जशा कंपनीज असतात, स्पॉन्सर्स असतात आणि ते आल्यानंतर थोडंसं बदललं जाईल. गोलंदाजी मार्कवरती सचिन महत्वाचा षटक आहे. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं का दीपू ऑस्ट्रेलियाला उभे होते, पण जसे आले तसा फटका खेळला होता. आता 18 बॉल 37चा पाठलाग करायचा आहे. सचिन स्ट्रायकर एंडला दीपू ऑफ स्टंपच्या बाहेर चॉप करायचा होता चेंडूला. वाईट यॉर्कर हाताळलाय. ही ताकद राहिलेली आहे. असं वाटतं की हलवार पद्धतीने सोडतात, पण त्या हवेमध्ये ते बीट करतात, एअरमध्ये फ्लाईटमध्ये बीट करतात आणि तोच बीट करणारा चेंडू पहिला डॉट बॉल. नाही, खूप छान पद्धतीने चेंडू हाताळलाय आणि
सध्या तरी अशाच चेंडूची आवश्यकता आहे. संघ जर आपण बघितलं गेलं ना तर श्री मोटर्स कार्तिक 11 संघाला, कारण ह्या चेंडूची आवश्यकता आहे. सध्या एक पहिला चेंडू चांगला हाताळलाय. समोर दीपू पुन्हा एकदा सज्ज पाहायचा आहे. खोलवर टप्प्या चेंडू बॅक लिपचा उपयोग केला. चेंडू चालला मिडविकेटला, क्षेत्ररक्षक आलाय. या चेंडूवरती एक धाव आलाय आणि इथून जर आपण बघितलं गेलं गौतम आकरेने ही स्ट्राईक आपल्याजवळ ठेवले. या चेंडूवरती एक धाव आलाय. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 21 धावा पाठलाग आहे तो म्हणजे 57 धावेचा. अजूनही 36ची आवश्यकता आहे. चेंडू असतील 16 आणि 16 चेंडू 36 धावेची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी होईल. आतापर्यंत सचिनने 2 चेंडू छान हाताळलेत. पाहायचं आहे तिसरा चेंडू कशा प्रकारे हाताळेल. ज्या फलंदाजे 2 झेल सुटलेत, 2 जीवनदान ज्या खेळाडूला भेटलेत तो खेळाडू सध्या आपण बघतोय स्ट्राईक एंडवरती. क्षेत्ररक्षणामध्ये होतो बदल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल झालाय. पाहायचं आहे सचिन कशा प्रकारे हा चेंडू हाताळेल. महत्वाचं तेही आहे. यावेळी या चेंडूला बघितलं, बाकीचं काम पंच. वाईट चेंडूचा इशारा आलाय. अवांतरिक धाव आणि अवांतरिक धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते 22 धावा. तुम्ही म्हटल्याप्रमाणे सर की आता इथून गौतमसाठी जी गोलंदाजी होते ना ती आउटसाइड ऑफ स्टंपच्या वाईड लाईनच्या जवळपास होते. बघा स्ट्रॅटेजी म्हणले, प्लॅन बनलाय. सचिनना माहिती आहे की ताकद काय गौतम यांची. त्या ताकदीचा अंदाज घेऊन गोलंदाजी चालले. ताकदीचा अंदाज घेऊन स्वीप केला चेंडूला. टॉप एज लागला. क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली 2 क्षेत्ररक्षक फाटला करता टिपला झेल. त्या ताकदीचा अंदाज घेऊन सचिन यांनी गोलंदाजी केली होती. हा प्राइजलेस विकेट, बिग विकेट. गौतम डिपार्ट्स. पहिला गडी बाद. दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तान. सुनो गौर से दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तान. हमारा हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा. 1, 2, 3, let's go. धन्यवाद. ज्या ब्रेक थ्रूची आवश्यकता होती, ज्या विकेट्सची आवश्यकता होती, संघ जर आपण बघितला गेला तर श्री मोटर्स कार्तिक 11 बोरिवली संघाला तो विकेट्स भेटलाय. मग इथून आता जो कमबॅक आहे ना, सचिनने या षटकामध्ये महत्वाचा खेळाडू बाद केलाय. पण पालघर 11 संघाचा जर विचार केला तर खूप मोठी बॅटिंग लाईन आहे ना. बॅटिंग लाईन भरपूर मोठी आहे जसं तुम्ही उल्लेख केला होता. पण काय असं काय अशा धावचा पाठलाग करायचा ना तर अशा धाव पाठलाग करायचा 1, 2, 3 किमान 1, 2 ला शेवटपर्यंत खेळायचं असतं. गौतमने स्टार्ट करून दिलाय. पायाभरणी त्याने केलेली आहेत. त्याच्यावर त्या कळस. आता यतीन आले नवीन फलंदाज, त्यांना चढवायचा आहे, दीपूला चढवायचा आहे. पण सचिनने सांगितले हे करणं तुम्हाला सहजासहजी शक्य होणार नाहीये. गोलंदाजी चांगली होते. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा खेळाय. चेंडू चालला बॉन्ड लाईन जवळ. क्षेत्ररक्षक आहे तिथे. हो थोडस कॅज्युअल हे पडवता. हे आउटफील्ड थोडीशी वेगळी आहे. इथे कायम दक्ष राहावं लागतं. दक्ष नाही राहिलं तर नजर हटी, दुर्घटना घटी. चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. अरे चुकला नाही कधी चुकणार नाही हा एक्का हुकमाचा. चुकला नाही कधी चुकणार नाही हा एक्का हुकमाचा. अरे सारा जमाना झालाय दिवाना आमच्या दादाचा. थँक्यू. याच करता मी म्हटलं तर थोडीशी नजर हटी, दुर्घटना घटी. हा चौकार. 4. नक्कीच ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितलं ना तर क्षेत्ररक्षकाला बीट करून वळण घेतले चेंडूने अक्षरशः वळण घेतलं आणि क्षेत्ररक्षक आला त्याच्या बाजूने. चेंडू सरळ सीमारेखा पार. 4 धावा आल्या. 4 धावेने सध्या संघ बघितला तर पालघर 11 संघ पोहोचलाय 26 वरती. आणि जसं तुम्ही उल्लेख केला वळणाचा उल्लेख केला, वळण वेगवेगळे असतात. समोर खेळाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अगदी त्या व्ही मध्ये खेळाय. व्ही फॅक्टर वाला विनिंग वाला स्ट्रोक. चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. चकोबार. चौकार. झालाय दिवाना आमच्या दादाचा. सारा जमाना झालाय दिवाना जयेश पाटील दादाचा. आणि याने धावफलकावरती वाढ होते. धावफलक धाव पोहोचला 30 30 धावा स्ट्रेट डाउन द ग्राउंड. अगदी सीधे बल्ले से बल्ले का पूरा में चेहरा दिखाया. धावफलकावरती धावा 30 धावा फलकावरती लागले गेल्यात. पुन्हा एकदा सज्ज. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. आता हा चेंडू जर आपण बघितला गेला धावचीची संधी. दीपू पोचलेत. आता इथून जर बघितलं गेलं तर पंच आमच्या दिशेने बोलतील. वाईट चेंडूचा इशारा येईल. 1+1
आता या शेवटच्या चेंडूवरती या 2 धावा कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये निर्णायक ठरतील. सध्या 32 फलकावरती लागल्या गेल्यात. 57चा पाटला आहे पण 32 लागल्यात. 32 धावा धापलकावरती आहे. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून जर पाहिलं तर 25 धावा अजूनही करायचे. 13 बॉल 25 धावांचा पाठलाग करायचा आहे. रंगलेला असा सामना आहे म्हणून म्हटलं ना दोन्ही बाजूला संधी आहे. दोन्ही बाजूला ती ताकद आहे, क्षमता आहे, ताकद आहे. आता टॉप द बॅट लागलाय, वेगळ्या ठिकाणी लागलाय पण गेलाय बरोबर आहे. असा आहे ना की एखादा दिवस असतो गलत नंबर के बस में बैठोगे तो भी घर पे पहुंचोगे. तसा फटका तितका बरोबर नाही लागलाय पण चेंडू बरोबर गेलाय. लॉंग ऑन सीमारेषा पार षटकार. सचिनने हा चेंडू हाताळलाय. बॅटच्या टोला लागलाय, खालच्या बाजूला लागलाय आणि चेंडू सरळ गेलाय सीमारेखा पार 6 धाव्यांसाठी. पण सध्या तरी पालघर इलेव्हन संघ विचार करीत की बॅटच्या टोला लागो कडेला लागो आम्हाला धावा येणं गरजेचं आहे. आणि सध्या धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं गेलं तर 20, या षटकामध्ये 18 धावा. 38 38 धावा धापलकावरती 2 षटकांचा खेळ संपला. 19 धावा करायचे. 12 चेंडूचा खेळ आहे. 19 बरोबर असा सामना एक होता त्यावेळेला मी म्हटलं तर 19-20 वाला मामला आहे. 19-20 वाला मामला आहे. काही चर्चा मैदानावरती चालले. मंदार गरुडे मेहमूद थोडीशी चर्चा करतात कोणाला गोलंदाजी द्यायची, कोण असा गोलंदाज येईल इथे थांबेल. कारण 2 ते 3 ऑप्शन होते, 2 ते 3 ऑप्शन होते आणि ते कोणाच्या दिशेने गेल्यात ते पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. त्याला कारणही आहे. त्याला कारण काय माहिती का, हे षटक जर चांगलं हाताळलं गेलं तर मॅच मध्ये शेवटच्या ओव्हरपर्यंत आपण राहणार आहोत. पण या षटकामध्ये जर धावा गेल्या तर कदाचित शेवटचे षटक येईल न येईल तेही होऊ शकतं. त्याच्यामुळे हे षटक कोणाच्या हातामध्ये द्यायचं त्यावरती चर्चा. ग्लेन तिथे मंदार गरुडे चर्चा करतात. श्रीकांतही तिथून सांगतात की कोणाजवळ द्यायचंय हे षटक. निर्णय झालाय. कधी कधी काय असतं माहिती का, आता बघा इलेक्शन झाले, भरपूर दिवस झालेत पण अजून काही निर्णय होत नाहीत. कोणाची युती होणार, कोणाची आघाडी होणार, कोण महापौर होणार. तसं आता थोडंसं चर्चा केली मैदानावरती कोणाच्या हातामध्ये चेंडू द्यायचा. इलेक्शन पेक्षा गहन प्रश्न होता आणि अशा खेळाडूच्या हातामध्ये चेंडू दिलाय ना त्याने याच्या अगोदरच्या मॅच मध्ये मेडन ओव्हर विकेट घेतलाय. नितीन बेस्ट पर्याय आहे, हा सर्वोत्तम पर्याय तुमच्यासाठी आणि तो सर्वोत्तम पर्याय त्यांनी निवडलेला आहे. कारण नितीन यांची गोलंदाजी आपण पाहिले, मेडन ओव्हर हाताळलं होतं. 12 बॉल 19 धावांची आवश्यकता आहे. 12-19चा मॅच आहे. नितीनच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. पाहायचं आहे नितीन कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण महत्वाचं आहे. कारण या अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला चांगले चेंडू हाताळणं गरजेचं आहे. कारण महत्वाचा रोल आहे. त्या महत्वाच्या रोल मध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. ना म्हणून म्हटलं ना का खेळ जिंदगी का हो या ताश का भाई, एक का तभी दिखाना जब सामने वाले के बाद बादशाह हो. तुम्ही 3 पत्ते पण खेळता पण एक का तेव्हा दाखवतो जेव्हा समोरचा बादशाह दाखवतो. आता समोर बॅटिंगचा बादशाह आहे तर आमचा गोलंदाजीचा हुकमाचा एक्का तोही आम्ही दाखवणार आहेत. ही बादशाह आणि एक्का मधली लढाई आहे. फक्त हुकूम कोणाजवळ आहे, हुकमाचा पत्ता पान कोणाकडे आहे अजून ते पान काढणं कठीण आहे. पालघर की बोरवली, बोरवली की पालघर अजून सांगता येत नाहीये. हा फटका खेळलाय जर वर गेलाय, वर 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 भरपूर वर गेलाय, अपेक्षाही वर गेल्यात आणि झेल टिपलाय. वाह सुंदर कॅच, सुंदर लॉंग ऑन लेग, सुंदर झेल टिपलाय पहिल्या चेंडूवरती. गणिबाद धन्यवाद. तिथे आपण एक्शन रिप्ले मध्ये बघू शकता फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता पण तिथून आपण जर बघितलं गेलं तर बॅटचा जो बाहेरचा हिस्सा होता त्या बाहेरच्या हिस्सावरती लागलाय आणि तिथून जर आपण बघितलं उंच गेला होता. क्षेत्ररक्षक शेवटपर्यंत नजर आणि काय झेल टिपलाय, अप्रतिम झेल टिपला जातोय आणि इथून यतीनला परतावं लागतंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय पण इथून जर विचार केला तर नितीनने पहिल्या चेंडूवरती दाखवून दिले की मी फलंदाजांना बाद करू शकतो. बघा असा झेल टिपणं सोपं नव्हतं. अंडर प्रेशर, अंडर क्रुशियल कंडिशन हा झेल टिपलाय. हेमकान नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखवलं होतं हेमकान, कारण दबाव होता, प्रेशर होता. अशा चेंडू ज्यावेळेला वर जातो ना त्यावेळेला एक क्षणाला डोळ्याची पापणी बंद होते, पुन्हा एकदा उघडते. एकदा ज्यावेळेला पापणी बंद होते परत उघडते ना, परत तो चेंडू बघायचा असतो. त्याच्यामुळे हा झेल महत्वाचा होता. तो टिपलाय लॉंग ऑनला. यतीनला परतावा लागला. हेमकान आल्यात, हेमकान एका बाजूला, दीपू दुसऱ्या बाजूला. नितीन असं षटक हाताळतात ना त्यांना माहिती आहे या षटकामध्ये कदाचित सामना
आपल्या बाजूला फिरू शकतो, आपल्या बाजूला येऊ शकतो. तर हेमकांत आणि दीपूला माहिती आहे 12-19चा मॅच आहे. या षटकामध्ये किती रन यायला हव्या, किती धावा यायला हव्या, किती धावा यायला हव्या. पुढ्यातला चेंडू होता, फटका खेळलाय वाईडिश लॉंगनच्या डोक्यावरनं. हेमकांत आले आणि हेमकांतनं पहिल्या चेंडूवरती चेंडूला दाखवले आसमान. चेंडू सीमारेषा पार. जबरदस्त फटका आपण बघू शकतात. या चेंडूवरती यष्ट्यांच्या मध्ये हाताळला होता. फलंदाजाला फक्त या चेंडूला फोर्स करायचं होतं, कारण जागेतून खेळलाय, कुठल्याच प्रकारची मुवमेंट झाली नाही फलंदाजाची आणि चेंडू सरळ आपण बघितलं गेलं तर मिडविकेट पट्ट्याबाहेर सीमारेखा पार 6 धाव्यांसाठी घेतोय. 6 धावेने संघ जर बघितला तर 44 वरती पोहोचलाय. अजूनही 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 13 धावेची आवश्यकता आहे. 10-13 है. 13 ये मेरा है, मैच सबको प्यारा है. 13 मेरा वाला खेळ. पायावरती चेंडू आदळला पंचांचं बोटवर. पंचांचं बोटवर झाले. पंचाने सांगितलं यस इज लेग बिफोर LBW. पायचीचा एक तेरी एक मेरी मध्ये विकेट गिरी. कौन थँक्यू. नितीन दाखवतात की मागे थोडीशी चूक झाली होती, मिस्टेक झाली होती. फुलारला डिलिव्हरी कोलवा टप्प्याचा चेंडू हाताळलाय. मॅच मध्ये पुन्हा एकदा रोमांच आलाय. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू मध्ये 13 धावा करायच्या आहेत. मागच्या सामन्यातला हिरो अंडर प्रेशर जर आपण पाहिलं तर ज्या खेळाडूनं एक मॅच विनिंग खेळी साकारली होती, मॅन ऑफ द मॅचचा किताबही त्याने घेतला होता. हलकेश येतोय नवीन फलंदाज. नवीन बॅटर हलकेश आलाय, पण अगोदरच्या चेंडूचा जर आपण विचार केला तर पडल्यानंतर खाली राहिलाय. म्हणजे तो खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केलाय, पण त्या चेंडूने उचली नाही घेतली, सरळ पायांवरती आलाय आणि तिथून जर आपण बघितलं गेलं ना तर फलंदाजाला परतावं लागलंय. हेमकांत दवगावच्या दिशेने जात असताना त्याचा जागेवरती नवीन बॅटर आपण जर बघितलं तर हलकेश आलाय. आता हलकेशला कशा प्रकारे बॅटिंग करावी लागेल हे महत्वाचं आहे. हलक्या हाताने खेळावं लागेल की तिथून मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल. नाही, जसा तुम्ही उल्लेख केला की मागचा चेंडू उसळला नव्हता, पण काय झालं जसा विकेट आला ना तसा फिल्डिंग करणारा संघ थोडासा उसळलाय, थोडासा वर आलाय. बॉडी लँग्वेज थोडंसं वर आलाय. देहबोली थोडीशी बदललेली आहेत. आणि एक षटकार केल्यानंतर ज्यावेळेला मंदार गरुडे गेले होते आपल्या बॉलरच्या जवळ आणि काही कानमंत्र दिला होता की कुठल्या टप्प्यावरती लाईनवरती तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. हा मॅच संपला नाही आहे. ही लढाई जशी बॅट अँड बॉल मधली आहे ना तशी डावपेचांची आहे, कारण दोन्ही बाजूला अनुभव प्रचंड आहे. अनुभवाचे अगदी गाठोडं जे बांधले ना फार मोठं आहेत. गेल्या 30-35 वर्षाचा क्रिकेट खेळण्याचा प्रचंड अनुभव दोन्ही बाजूला आहे. दोन्ही बाजूला अनुभव नक्कीच आहे. समोर खेळाय चेंडू जातोय लॉंगॉनले क्षेत्ररक्षक आहे. थोडासा फंबल जरूर झाला. दुसरी धाव खराब थ्रो. आवश्यकता नव्हती त्यावेळेला थ्रो झालाय. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. 8 चेंडूचा खेळ आहे. 11 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 11 धावेची आवश्यकता आहे. थोडंसं मिस फील्ड झालंय मैदानाच्या आतमध्ये आणि त्यामुळे या चेंडूवरती 2 धावा आल्यात. सध्या बघतोय नितीन चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय, पण क्षेत्ररक्षकाची साथ नाही. अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या फलकावरती लागली जाते 46. 46 धावा फलकावरती लागल्या गेल्या. पुन्हा एकदा नितीन सज्ज होईल पाहायचं आहे. हलकेश बॅटिंग साठी सज्ज झालाय. स्ट्राईक एंड वरती फटका खेळलाय एकदम परफेक्ट. चेंडू गेलाय सरळ डीप मिड विकेटला. सीमारेखा पार. षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकता कशा प्रकारे त्यावेळी बॅटिंग स्थान जर बघितलं तर ऑफस्टम्पच्या बाहेर उभे होते. चेंडू रेंज मध्ये होता. रेंज मधला चेंडू सरळ चेंडूला पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी आणि 6 धावेने संघ पोहोचलाय तो म्हणजे 52 वरती. 52 वरती 5 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 7 चेंडूचा खेळ आहे. अकोट
थोडंसं आपण बघितलं तर रिक्सवर पाहिलं फ्लिक ऑफ द रेक चेंडू चाला स्क्वेअर लेग मध्ये हलकेश आले आणि हलकेशनं एक षटकार एक चौकारानं पूर्णपणे मॅच टर्न अराउंड केलाय आपल्या बाजूला अगदी खेचून आणलाय या चौकारानं धावफलक धावून पोहोचलाय 56 एका धावेची आवश्यकता आहे शेवटचं षटक आहे 6 बॉल 1 रन संघ आला ना तेव्हा बॅटिंग लाईनअप खूप मोठा आहे म्हणजे या नंबर पर्यंत अल्केशने ज्या प्रकारची बॅटिंग केली पहिल्या मॅच मध्ये खूप छान बॅटिंग केली होती या मॅच मध्ये अंडर प्रेशर मध्ये की जिथून आपले गडीबाज झालेत मग तिथून एक जर आपण बघितलं स्ट्रोक फक्त हलक्या हाताने खेळलं आणि त्यानंतर 2 विकेट आलेत तिथून हा मॅच जर आपण बघितला गेला तर पूर्णपणे पालघरच्या दिशेने जात असताना बघा थोडंसं मागे नेतो या षटकार चौकाराच्या थोडेसे मागे जा चेंडू लॉंग ऑनला आला होता एक धाव पूर्ण केली होती ओव्हर थ्रोला ती दुसरी रन झाली आणि हलकेशला स्ट्राईक आली आणि मग षटकार आणि चौकार झालाय क्षण बदलायला म्हणजे असं म्हणतात ना की खेळ बदलायला वेळ लागत नाहीये तो खेळ बदललाय एका धावेची आवश्यकता जिंकण्यासाठी ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू फटका खेळलाय जरूर हा सामना जिंकलाय पालघरनं आणि ते सांगितले क्वालिफायच्या रेसमध्ये आम्ही कायम आहोत क्वालिटी आम्ही दाखवले क्वालिफायच्या रेसमध्ये आम्ही कायम आहोत शेवटला काही मिस्टेक चुका झाल्या एकाच्या जागी 2 स्ट्राईक चेंज झाला षटकार आला चौकार आला आणि अगदी पकडून ठेवलेला मॅच अलगद निसटलाय तो टीम श्री मोटर कार्तिक 11 बोरवलीच्या हातातनं आणि हा सामना जिंकलाय पालघर 11 विजय होतोय अभिनंदन चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 2 ते 3 खेळाडू आहेत कारण जसं आपण बघतोय अनिल माने चं ते षटक महत्वाचं होतं ज्याच्यावरती त्यानं 2 विकेट प्राप्त केले होते स्टार्ट महत्वाचा होता निरंजनचं षटक महत्वाचं होतं त्यानंतर ज्यावेळेला 57 धावांचा पाठलाग करायचा त्यावेळेला हलकेशनं केलेलं फिनिश आहेत मध्ये यतीनने केलेलं आक्रमण आहेत आणि गौतमने केलेला स्टार्ट आहे आणि 57 धावांचा पाठलाग होता त्याच्यामुळे चर्चा सर्व गोष्टींवरती झाली सर्व खेळाडूंवरती झाली आणि 57चा पाठलाग करताना स्टार्ट महत्वाचा होता त्याचमुळे ज्यानं स्टार्ट दिलेला आहे तो खेळाडू ठरलाय या सामन्यातील सामनावीर नक्कीच आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो मिस्टर गौतम आखरे ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चला गौतम आखरे आपण या कारण घनश्याम जर पाहिलं तर तिघांची कामगिरी उजवी आहे म्हणजे हलकेशला मॅचला फिनिश केले अनिल बानेला मध्ये येऊन चांगले षटक हाताळलेत पण अशा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा तर फ्लाइंग स्टार्ट पाहिजे तो फ्लाइंग स्टार्ट कदाचित गौतमच्या त्या 20 धावांच्या खेळीनं दिलाय प्रतिस्पर्ध्याचा मोराल अगदी डिस्ट्रॉय करणारा तो खेळ आपण पाहिलाय त्याच्यामुळे गौतम आखरे राहिल्यात या सामन्यातील सामनावीर मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर गौतम सर आहेत रुपेश मिस्त्री आणि त्यांच्या शुभ हस्ते बघितलं तर हे मेडल जसा खेळ गौतम तुम्ही केलाय त्याच्यामुळे ते मेडल त्या खेळाचं प्रतीक आहे तुम्ही जसा खेळ दाखवलेला आहे आणि हे कॅप आहे जो विजयाचा तुरा तुम्ही आपल्या टीमच्या शिरपेच्या मध्ये रोवला आहे त्याच्यामुळे ही कॅप तुमच्या डोक्यामध्ये तीच आहे वेलपेड आणि पुढच्या फेरीसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील एक चांगला मॅच संपलाय अडीतरी झुंज संपले पालघरच्या संघाने हा सामना जिंकून अगदी तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झाल्यात पण दुसऱ्या बाजूला आता गजानन मुलुंड ज्यानं 105 धावा केल्या एक उच्चांक बनवला विशाल इंदुलकर यांची 73 धावांची खेळी आपण पाहिलेत तो संघ उतरेल 94 कामन एकविरा स्पोर्ट्स या टीमशी खेळताना जो पहिला सामना कदाचित थोडासा फसलेला होता गोरेगाव लेजंडच्या अगेन्स्ट